प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा उत्कृष्ट अशा प्रकारचा हा अभंग आहे. अभंगाचा अल्पसा भाव आपल्या समोर ठेवतो आणि मग प्रत्येक चरणाचा आपण विचार करणार आहोत. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय या अवनी तलावर या मृत्यू लोकामध्ये मनुष्य देह मिळणं ही अत्यंत दुर्लभ गोष्ट सांगतात. जगामध्ये दुर्लभ गोष्टी फार असतात. आपण कशाला दुर्लभ समजतो हा भाग वेगळा आहे. पण संतांच्या आणि शास्त्राच्या दृष्टीनं या जगामध्ये नरदेह इतका दुर्लभ आहे की तो प्राप्तच होत नाही. संतांचा आणि शास्त्राचा प्राप्त होत नाही. आणि प्राप्त झाला तर त्याचं मोल ज्यांना प्राप्त झालाय त्यांना कळावा म्हणून तुकोबराय सांगतात, इह लोकीचा हा देह, या लोकातला हा देह. कोणता? मनुष्य देह. बरं, या देहाचं विशेषत्व असं आहे की हा देह मिळावा म्हणून देवांना इच्छा आहे आम्हाला हा मिळावा. बरं, देवांना इच्छा असून त्यांना मिळत नाही, त्यांना मिळाला नाही. आणि म्हणून देवांची इच्छा असून सुद्धा त्यांना न मिळणारा असा दुर्लभ देह, इह लोकीचा हा देह, देव इच्छिता ते पाहिजे. देवांची इच्छा आहे, त्यांना मिळत नाही. आणि देवांना इच्छा असणारा दुर्लभ असणारा मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला मिळाला म्हणून धन्य आम्ही जन्मा आलो. धन्य आहोत आम्ही की मनुष्य जन्माला आलो. पण तुकोबराय केवळ एवढं बोलून थांबले नाही. कदाचित तुकोबराय जर फक्त धन्य झालो मनुष्य जन्म मिळाला एवढं म्हणून थांबले असते तर लोकांनी या देहाचं काय केलं असतं हे सांगायलाच नको. एवढं सांगून एवढं करतायत तेव्हा न सांगता काय केलं असतं मला वाटतं अवघड आहे. मग तुकोबराय म्हणाले मिळाले धन्यता आहे. पण पुढे ऐका, लोक एकीकडचाच आहेर घ्यायला लागले अलीकडच्या काळामध्ये. आहेर दोन्ही कोण असतो. मग म्हटले धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य झालो आम्ही मनुष्य जन्माला. पण त्यानंतर खरी धन्यता दास विठोबाचे झालो, विठ्ठलाचं दास होणं, देवाला शरण जाणं ही दुसरी धन्यता आणि तीच महत्वाची आहे. आणि याही पुढे जाऊन तुकोबराय म्हणतात की या जन्माला आल्यानंतर या जन्माचं महत्व इतकं मोठं आहे की इथं आल्यानंतर माणसाला काय होता येईल. शास्त्राने संतांनी खूप सारे प्रमाणं दिली, तेवढी सांगत नाही. पण शास्त्र म्हणतं की आमदार होता येईल, खासदार होता येईल, आणखी काय होता येईल, सगळं होता येईल, करोडपती होता येईल, सगळं होता येईल. पण या देहाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की देव पहावया गेलो आणि देवाची होऊन ठेवलो. या नरदेहामध्ये मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या माणसाला देव होता येतं. या देहाचा अधिकार आहे. आयुष्याच्या साधने या साधने सच्चिदानंद पदवी घेणे देव होता येतं. म्हणून धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात की असा अमूल्य किमतीचा नरदेह आम्हाला मिळाला, त्याचं महत्व आम्हाला कळालं. म्हणून जीवनामध्ये आता आम्हाला स्वर्गाधिक जी ठिकाणं आहेत, विठाला स्वर्गाधिक जी ठिकाणं आहेत, स्वर्गाधिक जी ठिकाणं आहेत ती मिळाली तरी आम्हाला आता ती नकोशी आहे. आम्हाला नकोच आहे ती. कारण तुका म्हणे पावटणी, आम्ही त्यांची पायवाट करू, त्याच्यावर पाय देऊ आणि पुढे जाऊ, करू स्वर्गाचे निशाणी. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. अभंग सेवेकरता जो निवडलाय तो थोडा गमतीशीर आहे. मी गमतीशीर यामुळे म्हणतो की या अभंगाची गंमत अशी आहे की या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय नरदेहाचं दुर्लभत्व सांगतायत. बरं, या मनुष्य जन्माची ख्याती आणि मनुष्य जन्माचं महत्व एवढं मोठं आहे की संतांनी म्हणावा हा जन्म गमतीशीर का म्हटला माहितीये का? या जन्माला याचं कारण असं आहे की हा जन्म गमतीशीर संतांनी यामुळे म्हटला की हा मनुष्य देह असा आहे, त्याने ठरवलं ना तर त्याला देव होता येईल. ऐका, त्याने ठरवलं तर त्याला देव होता येतं आणि तो पार पशु पातळीपर्यंत खाली येतो, म्हणजे जनावराप्रमाणे जगायला लागतं. म्हणून माणसाला हे आयुष्यामध्ये ठरवावं लागेल की आपल्याला काय करायचं. म्हणून तुम्ही बघा, कधी कधी माणूस परिस्थिती जशी असेल तसा माणूस बदलत जातो. म्हणून संतांनी मनुष्य देहाचं मूल्य, मनुष्य देहाचं महत्व खूप मोठं सांगितलं. मनुष्य जन्म असा आहे की माझे गुरु महाराज, माझ्या आजोबा आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार, ते फार सुंदर म्हणायचे, मनुष्य जन्म कसा आहे माहितीये का?
माणूस असा प्राणी आहे की कधी कधी गावामध्ये फिरताना वाघ म्हणून फिरतो माणूस. माझं बोलणं नीट आहे का? माणूस कधी कधी गावामध्ये फिरताना वाघ म्हणून फिरतो, म्हणजे कधी कधी तो वाघ होतो. पण झूलॉजीचे अभ्यासक जे आहेत, प्राणीशास्त्र ज्याला आपण म्हणतो, ते असं सांगतात की वाघ असा प्राणी आहे जगातला. आता मला वाटतं आपल्याला प्राणी संग्रहालयात जाऊन पाहायची काही कामच राहिलं नाही, बरोबर की नाही महाराज? मला वाटतं आता हल्ली ते शेतातही भेटायला लागले, बाजूला बरेच आपण प्रकार बघायला लागलो, कुठेही शेतामध्ये भेटायला लागलो. बरं, वाघ हा प्राणी असा आहे, झूलॉजीचे अभ्यासक असं सांगतात. ते काय म्हणतात? ते म्हणतात की वाघ हा असा प्राणी आहे, शास्त्र असं सांगतं त्याचा अभ्यास करणारे, की त्या वाघ या प्राण्याचं पोट जर भरलेलं असेल, माझं बोलणं नीट आहे का, त्याचं पोट जर भरलेलं असेल आणि त्याच्या समोरून माणूस, शेळी, कुणीही जाऊ नये, तो काही करत नाही. हे वाघाचं वैशिष्ट्य आहे. त्याचं पोट भरलेलं असेल तर तो काही करत नाही. हे मी वाघाबद्दल सांगतोय, अजून मला माणसाकडे यायचंय. हे मी वाघाबद्दल सांगतो. त्याचं पोट भरलेलं असेल तो काहीच करत नाही. तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर एकदा जाऊन पहा. हे मी कशा करता सांगतोय? वाघ प्राणी आहे, काही करत नाही, त्याचं पोट भरलेलं असेल. पुढे चला, संतांनी सांगितलं वाघासारखा माणूस आहे, गावभर वाघ म्हणून फिरतो. पण तो, बरं, वाघाचं अजून एक गंमत तुम्हाला सांगतो. वाघ असा प्राणी आहे, शास्त्रकार असं सांगतात त्याचं पोट भरलेलं असेल तर तो कोणाला इजा करत नाही, काही करत नाही. पण तोच प्राणी असा आहे, 6 महिने उपाशी जरी राहिला, मी वाघाबद्दल बोलतोय, 6 महिने उपाशी जरी राहिला, त्याच्या समोर तुम्ही गवत टाका, जगातला कोणताही पदार्थ टाका, जो खाणार नाही त्याला म्हणायचं वाघ. वाघ सांगतोय मी, 6 महिने उपाशी राहील, मरायची वेळ येईल, पण मांस सोडून कशाला तोंड लावणार नाही, त्याला म्हणायचं वाघ. दुसरा प्राणी आहे जगामध्ये, त्याला म्हणतात शेळी. शेळी हा जगातला असा प्राणी आहे, तो नेहमी गवत खातो. भित्रा प्राणी, इतका भित्रा प्राणी गवत खातो. तो जर 6 महिने उपाशी जरी राहिला, त्याच्यासमोर तुम्ही मांस जरी टाकलं तरी तो कधी मांसाला तोंड लावत नाही. वाघ कधी गवत खात नाही, शेळी कधी मांस खात नाही. याचं तात्पर्य काय आहे? मराठीत सांगतो. याचं तात्पर्य आहे की जगातली किती जरी परिस्थिती बदलली तरी वाघाची कधी शेळी होत नाही, शेळीचा कधी वाघ होत नाही. मी हे जनावरांबद्दल सांगतोय. माणूस असा प्राणी आहे जगातला, गावभर वाघ म्हणून फिरतो, पण घरात आल्याबरोबर त्याची शेळी होते. तुमच्या लक्षात येत आहे का? मी मराठीत सांगतो. कधी कधी त्याचा भिजलेला मांजरही होतं. बरं, माणूस असा आहे, सर्प जसा कधी कधी फणा काढतो, नाग, तसा माणूस कधी कधी फणाही काढतो. आपल्यापेक्षा दुबळा भेटला की वाघ होतो, कधी कधी सर्प होतो. सरड्या जेवढे रंग बदलणार नाही त्याच्यापेक्षा जास्त रंग कोण बदलतो की नाही? माणूस बदलतो. पण आमच्या संतांचं सांगणं आहे, मला अभंगाकडे यायचं, मी प्रस्तावना, आमच्या संतांचं सांगणं हे आहे की माणूस कधी कधी वाघ होतो, कधी शेळी होतो, कधी सर्प होतो, कधी कधी रंग बदलणारा सरड्या होतो, पण तो माणूस होत नाही. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. आणि त्याने माणूस व्हावं म्हणून संतांचा आग्रह आहे आणि म्हणून संतांची शिकवण आहे. आम्हाला लोक विचारतात का ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीची गरज आहे, का तुकोबरांच्या गाथेची गरज आहे. ज्या संतपीठामध्ये आम्ही शिकवतो, आमच्याकडे डॉक्टर, इंजिनियर लोक येतात. आज तुम्ही वर्तमानपत्र उचलून बघा, जेवढ्या घटना जर पाहिल्या ना, तर माणूस राहिला का? मनुष्यत्व ज्याला आपण म्हणतो, जे माणूस पण माणसामध्ये पाहिजे, ते आहे का? हा पहिल्यांदा आम्हाला प्रश्न विचारावा लागेल. आणि म्हणून ते शिल्लक राहावं म्हणून संतांचा आग्रह आहे. विठाला म्हणून संतांना आग्रहानं जगामध्ये सांगावं लागलं की जगामध्ये दुर्लभ आहे काय? मनुष्य जन्म. बरं, संतांना विचारलं मनुष्य जन्म दुर्लभ आहे का? संतांनी फार सुंदर सांगितलं. शास्त्रकार सांगतात, दुर्लभम त्रिमेवैत देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. 3 गोष्टी जगामध्ये संतांनी दुर्लभ सांगितल्या. एक मनुष्य जन्म, संत भेट आणि मुमुक्ष अवस्था. आता 3ही गोष्टींचा थोडक्यात विचार सांगतो आणि माझ्या अभंगाकडे येतो. 3 गोष्टी दुर्लभ आहे जगामध्ये, मोक्ष अवस्था, संत भेट आणि मनुष्य जन्म. पहिल्यांदा बघा संत भेट. जगामध्ये संत भेट किती दुर्लभ आहे? आमच्या नाथ महाराजांना विचार. नाथ महाराज इतकं छान सांगतात, व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, अनर्गरत्न हाता चढे, परिहरी प्रियाचे भेटे नातुडे, हे दुर्लभ गाडे भाग्य मनुष्य. वाघिणीचे किंवा सिंहिणीचे दूध लागत असेल तर तेही मिळेल, पण काय मिळणार नाही? मनुष्य जन्म मिळणार. किती दुर्लभ आहे. माणसं म्हणतील महाराज काही सांगता का? तुमच्या हातात माईक आहे म्हणून सोपं आहे काय?
सोपं नाही महाराज. संतांनी सांगितलं वाघिणीचे किंवा सिंहिणीचे दूध मिळेल, याच्या पुढे चला. संतांनी याही पुढे सांगितलं चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्य हिळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल का, ऐसे कैसे आने भेटती ते साधू. बघा तुम्ही जगामध्ये संतांच्या भेटी इतकं दुर्लभत्व कशालाच सांगितलं नाही. विठाला कदाचित माणसं म्हणतील महाराज तुम्ही एवढे प्रमाणात सांगतायत मनुष्य भेट संत भेट दुर्लभ आहे. चला तुमचं म्हणणं आम्ही क्षणभर मान्य करू. किती दुर्लभ आहे, इतकी दुर्लभ आहे की संतच भेटत नाही. संत भेटणे एवढं सोपं आहे का? अहो महाराज नुसतं गावातून बाहेर निघायचं काम, जिकडे बघावं तिकडे संतच भेटतात की, भेटतं की नाही, भेटतं की नाही संत? बरं ज्यांना आपण संत म्हणून पाया पडतो ते संत आहेत की नंतर ते बघू आपण, पण संत म्हणून पाया पडतो की नाही आपण. पण ज्ञानोबराय तुकोबरायांचं म्हणणं फार छान आहे. ज्ञानोबराय आणि तुकोबराय म्हणतात ज्यांच्या तुम्ही संत म्हणून पाया पडता किंवा ज्यांना तुम्ही संत म्हणताय ते संत आहेत का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. माझं बोलणं लक्षात येतं का? मी खूप साधा आणि सरळ बोलते, मला अभंगाकडे का प्रश्नचिन्ह आहे हे मी सांगत नाही. आमच्या संतांनी फार सुंदर बहु अवघड आहे संत किती अवघड आहे. खूप सारी प्रमाण संतांनी सांगितली. इतकी अवघड आहे जगामध्ये संतांची भेट. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम ना गजे गजे, साधो नाही सर्वत्र चंदनम ना वने वने. संतांनी म्हणावं ज्यांच्या साधू म्हणून संत म्हणून तुम्ही पाया पडत असाल ना, कोणाला संत म्हणायचा मोठा प्रश्न आहे. माझे गुरु महाराज मला एक छान उदाहरण सांगायचे. ते म्हणायचे की एकदा काय झालं, एका बस स्टँडवर एक माता माऊली उभी होती. काशीहून कोणीतरी मोठा संत महात्मा साधूहून आलेला माणूस, आणि त्याने बघितलं त्या स्त्रीनं. तिला वाटलं कोणीतरी परमार्थिक साधू महात्मा आहे, आणि म्हणून दया वृत्तीनं तिला एवढी दया आली की आपण या साधूला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून तिनं काय केलं, कडसरीला आपलं नाणं होतं 5 रुपयाचं, ते काढलं आणि त्या साधू महाराजांच्या हातावर दिलं. मी साधू सांगते तुम्हाला, दिलं साधूच्या हातावर. त्या साधूला एवढा राग आला, एवढा राग आला, ते साधूच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. आणि ते म्हटले कळतं का, म्हटले तुम्हाला काय, संसारातली सामान्य माणसं साधू बरोबर महाराज लोकांबरोबर कसं वागावं तुम्हाला कळतं का काय. म्हटले आम्ही साधं स्पर्श सुद्धा करत नाही पैशाला. आणि म्हणून असं म्हटल्यानंतर तो साधू एवढा रागावला आणि ती बाई घळाघळा रडायला लागली. आता तिला वाटलं चुकलंच, आपलं काहीतरी पाप झालं, काय करावं. मग एवढी रडायला लागली ती मोठमोठ्याने. म्हणले साधू महाराज मला काय माहिती, मी सामान्य संसारातली बाई. म्हणले आता चुकलंच माझं, दिले तुमच्या हातावर 5 रुपयाचं नाणं, याचं काही प्रायश्चित्त. म्हणले याचं प्रायश्चित्त एकच आहे, जे 5 रुपयाचं नाणं तू तुझ्या हाताने माझ्या हातावर ठेवलंय, तुझ्या हाताने उचल आणि माझ्या खिशात टाक. आलं का बोलणं लक्षात तुमच्या? बरं या साधूला ते चावत होतं का मग स्वतःच्या हातात? हे मी म्हणत नाही, तुकोबरायांचा अभंग आहे. ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणे म्हणती साधू. साधू म्हणायचं कोणाला? अहो
साधुत्वाची नुसती लक्षणं नको आहेत आपल्याला. संतत्वाचं जे खरं लक्षण संतांनी सांगितलं ते पाहिजे आपल्याला. बाह्य रंगानं साधू नकोय. अलीकडे काय झालं, बाह्य रंगालाच आपण एवढे बोलायला लागलो की जेवढा माणूस बाहेरून पारमार्थिक दिसे, पण तुम्हाला खरं सांगू, बाहेरून माणूस पारमार्थिक दिसो अथवा नसो, तुकोबारायांचा एक फार छान संदर्भ आहे. मी तुकोबारायांचा गाथा शिकवत असताना नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो बरं का. गणेश महाराज फार छान संदर्भ आहे की ते असं म्हणतात की जुन्या काळामध्ये बाई जेव्हा जात्यावर दळण दळायला बसायची तेव्हा ती जो खुंटा बघायची ना जात्याचा, तो सुद्धा पक्का आहे की नाही, घट्ट आहे की नाही ते तपासून पाहत होती. आणि तो जर पक्का नसेल तर त्याला काय करत होती, हलवून खुंटा आधी करा बळकट. हा सुंदर प्रमाण आहे. महाराज आधी हलवून खुंटा आणि मग जर तो ढिल्ला असेल तर त्याला बळकट करण्याचं काम कोण करत होतं, स्त्री करत होते. मला वाटतं साधं दळताना जर ज्या बाईला एवढं कळतं की खुंटा बळकट केला पाहिजे, अरे आपण परमार्थ ज्याच्या भरोशावर करणार आहात त्याला कधीतरी ठोकून पाहत जा ना. ठोकून म्हणजे त्याला काय मार द्या असं नाही म्हणते मी. ठोकून पहा म्हणजे त्याचा अधिकार पहा. तो त्या परीक्षेला उतरतो त्याचा अधिकार पहा आणि तरच त्याला शरण जा. विठाला साधू म्हणायचं कोणाला हा मोठा प्रश्न आहे. आमचे जगद्गुरु तुकोबराय म्हणताय जर कोणाची केस वाढले म्हणजे जटा वाढली म्हणून जर तुम्ही त्याला साधू म्हणणार असाल तर सर्कशीमध्ये जे अस्वल असतो, तुम्ही जर प्राणी संग्रहालयामध्ये गेलात, खरं सांगा त्या अस्वला इतके मोठी केस कोणाचे आहेत का? बरं साधू म्हणून आपण कधी पाया पडलो का त्याच्या? नाही. बरं रंगाने कोणी जर साधू झाला असता तर जी कुत्री स्वभावतः नैसर्गिकरित्या ज्या पिलांना जन्म देते कशी येते, त्याच्यातली 2-4 पिली तर जन्मतच भगवे असतात. भगवा म्हणून आपण कधी साधू म्हणून पाया पडलो का? भगव्या रंगाने कोणी साधू होत नाही, केसाने कोणी साधू होत. समुद्र नदी नवे संतांचं मोठेपण किती सांगावं, जास्त लांबवत नाही. एवढंच सांगतो की साधू संतांचं मोठेपण केवळ तुम्ही गंध किती मोठा लावला, कपडे कसे घातले यावर जर तुम्ही साधू संत ठरवणार असाल. आणि सगळे इथं जाणकार मंडळी आहे, आमचे पैठणची परिसरातली सगळी मंडळी आहे, तुम्ही मला अनेक वर्षापासून ओळखता म्हणून या गादीचं पावित्र्य राखून आणि मला बोलावं असं वाटतं म्हणून बोलतो. महाराज 2 अभंग कमी पाठ असू द्या, स्वर गेला तर जाऊ द्या, ताल गेला तर जाऊ द्या, चारित्र्य जाऊ देऊ नका. कारण वारकरी संप्रदाय, मला वाटतं चैतन्य महाराज देगलूरकरांचं आत्ता मी एक कीर्तन ऐकलं, मला त्यांचं वाक्य खूप हृदयाला भावलं. तुम्हालाही सांगतो. त्यांनी काय सांगितलं माहितीये? त्यांनी सांगितलं की आम्हाला जे लोक हार तुरे घालतात ना, फार मोठे हार तुरे लोक एवढा आदर सत्कार करतात की फार पाहायचं काम नाही. आम्ही ते फेसबुकला इकडे तिकडे टाकू सगळ्या जगाला दाखवतो. पण आज तुम्हाला कीर्तनात मुद्दा म्हणून सांगतो, कोणत्याही कीर्तनकाराने हा गैरसमज कधीच करून घ्यायचा नाही की हार लोक मला घालतात किंवा ही पूजात लोक माझी करतात. कारण वारकरी संप्रदायामध्ये व्यक्तिपूजेला किंमत नाहीच. माझं बोलणं नीट आहे का? वारकरी संप्रदाय व्यक्तीची पूजा करतच नाही. वारकरी संप्रदाय व्यक्तिनिष्ठ नाही, तो तत्वनिष्ठ आहे. जो माणूस तत्व पाळील त्याचीच पूजा होईल, दुसऱ्यांची होणार नाही. म्हणून वारकरी संप्रदायात तत्वाला किंमत आहे. तत्व पाळतात आणि जी तत्व पाळतात त्यांच्यासाठी महाराज अंगातले कपडे काढून द्या, पण जी तत्व पाळत नाही त्याच्या अंगातले कपडे काढून जरी घेतले तरी चालतील. हे मी थोडं का बोलतो आहे, आज जे काही आम्ही बघतो, अहो महाराज कुठे आम्ही गेलो की लोक म्हणतात काय तुमचे महाराज लोक, आता काय सांगावं. आता महाराज बाबा हो, तुम्ही चुकीच्या लोकांना महाराज म्हणतात, त्याला आम्ही काय करावं? माझं म्हणणं तर प्रश्न पहिला तुमच्यावर आहे. तुम्ही चुकीच्या लोकांना महाराज म्हणता, काय म्हणणं आहे तुमचं याच्याबद्दल हे मी सांगत नाही. निळोबारायांचा संदर्भ आहे. निळोबारायांनी अभंगामध्ये काय लिहिलं माहितीये? निळोबारायांनी आपल्या गुरुची म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांची स्तुती करताना जे तुकाराम महाराजांचं अष्टक आहे त्याच्यामध्ये असं लिहिलं, महाराज हा जन्मला भुवलोकी
दुजी उपमाना डळी लोकी. की जगद्गुरु तुकोबरायला पाहिल्यानंतर काय पद द्यावं तुकोबरायला? महाराज हे पद सोडून मला पद सापडलं. या जगामध्ये महाराज हे पद, या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबराय तुकोबरायला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना शोभतं. बाकीच्यांनी महाराज लोक लावत असतील म्हणून लावून घ्या, पण आपण त्या अधिकाराला प्राप्त झालो पाहिजे. याच्याकरता आयुष्यभर संघर्ष करावा लागेल आपल्याला. आपण त्या अधिकाराचे नाही. हे मी का सांगतोय? शब्द खूप मोठा आहे. आणि अलीकडे काय व्हायला लागलं, स्वामीजी सगळ्यांची क्षमा मागून बोलतो, साधू, संत, महात्मा, गुरु हे शब्द काय झाले, आम्ही एवढे गुळगुळीत केले का कोणालाही म्हणायचं हे आमचे गुरु आहेत, हे आमचे महाराज आहेत, हे आमचे स्वामीजी आहेत. अरे काय म्हणजे तुमच्याही शब्दाला. आणि खरं सांगू का, कौतुक करणाराही त्या लायकीचा आणि ज्याचं कौतुक केलं जातं तोही त्या लायकीचा. हे मी सांगत नाही, शास्त्र असं सांगतं की कौतुक जो करतोय त्याचा अधिकार काय हे एकदा पहा. उष्ट्वाग्रहेच लग्नम गदर्भ शांती पाठक परस्परम संशर्यंती आहो रूपम आहो ध्वनी. शास्त्र सांगतं की म्हणे एकदा काय झालं, उंटाचं लग्न होतं. माझं बोलणं जरा बारकाई नाही का. उंटाचं लग्न होतं आणि उंट लग्नाला निघाला, त्याची मिरवणूक निघाली आणि मग ते गाजत वाजत निघत असताना लग्नाच्या ठिकाणी वऱ्हाड निघालं. तेवढ्याच समोरून गाढव आलं आणि गाढवाला काय लहर आली काय माहिती. आता गाढवाला कुठेही लहर येते, आली लहर त्याला. आणि लहर आल्यानंतर ते गाढव काय म्हटलं, वा वा उंट दादा, आतापर्यंत मी जगात एवढे नवरदेव पाहिले पण तुमच्यासारखा नवरदेव अजून नाही पाहिला. आता खरं सांगा, उंट किती ठिकाणी वाकडा आहे, त्याचं कौतुक करा योग्य आहे का तो? म्हणले तुमच्यासारखा नवरदेव आतापर्यंत पाहिल्याने, म्हणले माणसांची जर विश्व सुंदरतेची स्पर्धा भरली तर तुमचाच नंबर येईल, तुमच्यासारखं सुंदर कोणीच नाही. आता त्या उंटालाही वाटलं एवढी गाढवानं कौतुक केलं आपलं, आता आपणही काही परतफेड करायला पाहिजे ना. आता तुम्हाला सांगतो, वर्णन करणाराच गाढव, माझं बोलणं लक्ष देते का, वर्णन करणाराच गाढव. म्हणून उंटाचं केलं त्याच्यात काय वाटायचं, आपल्याला काही वाटायचं काम नाही. वर्णन करणारा कोण आहे? गाढव. एवढं वर्णन केलं, गाढवाला असं वाटलं आपणही परतफेड केली पाहिजे. मग तो उंट काय म्हणतो, हे बघा म्हणले गाढव दादा, तुम्ही माझं एवढं कौतुक केलं, मला फार बरं वाटलं, पण झालं असं की ज्या ठिकाणी आम्ही लग्नाला चाललो आहेत, अचानक भटजीबाला काहीतरी अडचण निघाली. होतं असं कधी कधी, अचानक येणारे महाराज येत नाही आणि मग दुसऱ्या महाराजांना संधी भेटत असते. तर मग म्हटले तुम्हाला यावं लागतं, म्हटले आजचे काही येणार नाहीत ब्राह्मण, तेव्हा तुम्हाला यावं लागेल. कारण जेव्हा तुम्ही माझं कौतुक करत होता तेव्हा तुमचा जो मंजूळ ध्वनी माझ्या कानावर पडला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की लता मंगेशकरचा आवाज सुद्धा तुमच्यासमोर फिका आहे. कोणाच्या आवाजासमोर? गाढवाच्या. वर्णन करणारा कोण आहे? उंट. इकडे वर्णन करणारा कोण आहे? गाढव. जगामध्ये असंच चाललंय. आता तू माझी खाजव, मी तुझी खाजवतो. तुमच्या लक्षात येतंय का? बघा फक्त मी काय म्हणतो. हे आम्ही का करतो आहोत हे आम्हाला समजत नाही. अरे अधिकार नसताना आमच्या संतांनी म्हणावा, अधिकार तैसा करू उपदेश. शब्द थोडं खाली येऊन जरी बोलत असलो तरी तुम्हाला कळावं म्हणून सांगतोय. फक्त महाराज तुम्हाला सांगतो, आणि कीर्तनामध्ये मुद्दाम बोलतोय, फार आमच्या अधिकारी माणसं इथं बसलेली आहेत. अलीकडे असं झालं, सगळी घरची माणसं आहे, कारण तुमच्या गावामध्ये जवळजवळ मी आता इतक्या वर्षापासून येतो, माझी बरीच कीर्तनं झाली, म्हणून तुमच्याशी मोकळं बोलायला काही हरकत नाही. महाराज तुम्हाला सांगतो, आज कीर्तन कोणाचं ठेवायचं आणि कीर्तनाला कोणाला बोलवायचं याच्यावर सुद्धा कोण गावातल्या किती लोकांची नावं घेतो हे मी तुम्हाला फार अतिशोक्ती सांगणार नाही. हे का होतंय? कीर्तन कमी जमलं तर चालेल, पण लोकांचं कौतुक जास्त करता आलं पाहिजे, आणि हे ज्याला जमेल त्याला तुम्ही कीर्तन देता. हे मी तुमच्याबद्दल नाही, हे सगळ्या जगातलं व्यवहार सांगतोय. आणि याच्यातलं खरं कारण सांगतो महाराज, हे मी माझ्याबद्दल बोलत नाही, पण हा अनुभव आम्हाला जगामध्ये जिथं तिथं येतो. अहो, कीर्तनकाराने कीर्तनामध्ये समाजाचं कौतुक करावं की परमेश्वराचं संतांचं वर्णन करावं याचा विचार आम्हाला कुठेतरी मनामध्ये करावा लागेल. एक सांगू महाराज, कीर्तनकाराला बोलवत असताना अजून एक वाक्य मी तुम्हाला आवर्जून सांगेन. एखाद्या अभंगावर थोडं कमी बोललं तर चालेल, पण हे मुद्दाम मी तुम्हाला का सांगतोय की कीर्तनकाराची रील पाहून त्याला तारीख देऊ नका, हे माझं स्पष्ट मत आहे. अजून एक दुसरं वाक्य, युट्यूबवर पाहून कुणाला कीर्तन देत असेल तरी देऊ नका, माझे 1900 व्हिडिओ आहे तरी मी सांगेन तरी देऊ नका. अजून एक बार्शीचे एक महाराज आहे, अनिल महाराज तुपे म्हणून, तुम्ही कीर्तन ऐकलं की नाही मला माहित नाही. त्यांचं एक वाक्य मला खूप आवडतं. ते काय म्हणतात माहिती आहे का? 2 घंटे एखादा कीर्तनकार जेव्हा बोलतो तेव्हा तुम्ही त्याला इतके प्रभावित होता, त्याच्या हाताने माळ घालता, त्याला गुरु करता, आणि काही दिवसानंतर त्याचं काही ऐकायला भेटलं लोक म्हणतात, महाराज आता या माळीचं काय करू? एक सांगू, माळ श्रेष्ठ आहे, वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे, माणसं चुकतात. पण एक सांगू का, त्यांचं मला एक वाक्य फार आवडलं की कीर्तनकार 2 तास जे बोलतो किंवा 30 सेकंद 1 मिनिटाच्या रील मध्ये जे बोलतो ते ऐकून जर तुम्ही प्रभावित होत असाल, तुम्ही कीर्तन करत असाल, त्याचं घेत असाल किंवा त्याच्या पाया पडत असाल, थोडं थांबा. माझं म्हणणं आहे, 2 तास कीर्तनकार कसं बोलतो याही पेक्षा उरलेले 22 तास तो जीवन कसं जगतो यावर ठरवा महाराज कसं. हे महत्वाचं आहे. आमचं काय झालंय,
कीर्तन चांगलं करतोय ना, चला देऊन टाका. मला कीर्तन नाही दिलं तरी चालेल. आणि ठाले महाराजांना माहिती आहे मला नोकरी आहे महाराज, मला ते करून हे करता करताच मुळव्याध व्हायची वेळ आली. खरंच सांगतोय तुम्हाला, हे मी का सांगतोय, मला एवढं झापत नाही. म्हणजे माझ्यावर अशी परिस्थिती आली, तुम्ही यांना विचारा की माझं मॅच झालं दोन्ही वेळेमध्ये तरच मी तारीख घेतो, नाही तर घेतही नाही. पण चांगली माणसं, प्रेमाची माणसं, वारकरी संप्रदायावर प्रेम करणारी माणसं भेटली की मनापासून वाटतं आपण काहीतरी कळकळीनं सांगावं, हा संप्रदाय टिकावा, पुढे वाढावा असं वाटत असेल तर काही तत्व प्रकर्षाने आपल्याला पाळावी लागतील. विठाला जगद्गुरु तुकोबराय यापुढे काय सांगतात, पहिल्यांदा सांगितली संत भेट दुर्लभ, इतकी दुर्लभ सांगितली, म्हणले संत भेट होत नाही. दुसरी गोष्ट मुमुक्ष अवस्था. मुमुक्ष अवस्था किती दुर्लभ आहे फार थोडक्यात सांगतो. मुमुक्ष अवस्था म्हणजे काय, मोक्ष, ज्याला मोक्षाची अवस्था आहे. कायमी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत करा समाधान चित्त माझे, कैये खंड येईल कर, कैये खंड येईल कर. कीर्तन झाल्यावर तुम्हाला माझ्याकडून बक्षीस आहे 2 मृदुंगाच्या. मी कोणाचं कौतुक करत नाही, पण मला इतकं आवडलं दोघांचंही वाजवणं, किती कौतुक करावं. हे याकरता सांगतो की महाराज जगद्गुरु तुकोबराय कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. सांगा तुम्ही माझा उद्धार कसा होईल. बरं, वारकरी संप्रदायाचं विशेष असं आहे की मुमुक्ष अवस्था, माझा उद्धार कशी होईल ही तळमळ ज्यांच्या अंतःकरणात आहे असं समजायचं मुमुक्ष अवस्था. याच्यावर नाथ महाराजांचे फार छान गवळण आहे. माझा कृष्ण देखिला काय, माझा कृष्ण देखिला काय, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, सांगा मला माझा देव कुठे भेटेल, ही जी तळमळ आहे. बरं, विशेष आहे ज्याला संतांना सामान्य माणूस जरी भेटला तरी संत काय विचारतात माहितीये का, मला देव भेटेल का. पुसावेसी हे जीवानी जे भेट दयासी, पुसावेसी हे जीवानी जे भेट दयासी, पुसावेसी हे जीवानी जे भेट दयासी, पुसावेसी हे जीवानी जे भेट दयासी. देव प्रत्येकाला जो भेटेल त्याला पहिलं तोगे काऊ कोकता हे शकून गे माहे सांगत. किती प्रमाण आहे. जे भेटेल त्याला संत विचारतात माझा उद्धार होईल का, मला देव भेटेल का. ही तळमळ आहे अंतःकरणामध्ये. अहो महाराज, देव भेटेल का, संत सामान्य भेटला तरी देव भेटेल का विचारतात. सामान्य माणसाला देव जरी भेटला ना तरी ते देवाला विचारतील कांद्याचा भाव, बटाट्याचा भाव. कारण आपल्या डोक्यात ते सोडून काही असतच नाही. आणि जे आपल्या डोक्यात असतं तेच आपण विचारतो बरं का. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, आपल्या रत्नापूर तालुक्यामध्ये त्या डोंगरावर एक देवीचं मंदिर आहे बघा, माहितीये का तुम्हाला. ते त्याला काय म्हणतात लोक, मंदिर आहे म्हैसमाळ, बरोबर, त्याला म्हैसमाळ म्हणतात. पण ते म्हैसमाळ नाही बरं का, ते महेश माळ आहे. आपल्या डोक्यात म्हशी, आपण त्याचं केलं म्हैसमाळ. हे मी कशा करतो सांगतो, जे आपल्या डोक्यात असतं तेच आपण करतो. जीवनामध्ये जर सातत्यानं जे तुम्ही विचार करणार तसंच जीवनामध्ये करणार. आणि म्हणून संतांना सांगावं लागलं. बरं, संसारामध्ये तुम्ही कितीही सांगा, दुःख संसारातलं कितीही सांगा, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, किंवा दुःख बांधवडी आहे, खूप प्रमाण आहे, कितीही सांगा.
जीवाला संसार सोडावासा वाटत नाही, संसार जीव सोडत नाही आणि परमार्थ करावासा वाटत नाही. विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडो जीवेश. गोड असलेला परमार्थ आवडत नाही, कडू विषय. जाऊ द्या, एक फार छान गंमत तुम्हाला सांगतो. संसार, संतांनी सांगितलं तुम्ही कितीही करा, संसारातून सुख तुम्हाला मिळणार नाही आणि परमार्थात सुख सोडून काही नाही. एक छान उदाहरण गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर यांच्या एका पुस्तकामध्ये सांगायचं, मला खूप आवडतं. सगळ्या वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारांनी ते स्वीकारलंय, आपण सुद्धा स्वीकारलं, काय हरकत नाही. ते उदाहरण सांगायचे. ते म्हणायचे तुम्ही संसार किती जरी शेवटच्या टोकापर्यंत केला तरी त्यातून सुख मिळणार नाही. का मिळणार नाही? सुख नाहीच, मिळेल कसं? दुःख बांधवडी आहे हा, दुःखाने बांधलेला आहे. त्याच्यावर ते उदाहरण सांगायचे. कुत्रा असतं, माहिती आपल्याला सगळ्यांना. असं म्हणतात की बरं का शिंदे महाराज, ते कुत्रं काय करतं, किती जरी 1000 वर्षापूर्वीचं हाड असेल, आता ते कुत्रच काय असतं का 1000 वर्षापूर्वीचं हाड काय आहे का त्याच्यामध्ये, पण ते कुत्रं दातामध्ये पकडतं आणि ते लगेच त्याला वाटतं आता या हाडकातून आपण रक्त काढणार. त्याला कोणीतरी सांगतं, बाबा लोक सांगतात की हाडकात रक्त नाही. ते म्हणतं नाही नाही, महाराज लोकांचा धंदा आहे, ते सांगत असतात, एवढं मनावर घ्यायचं नाही. मग ते काय करतं, आपले बाकीचे भाऊबंद आपल्याला खाऊ देणार नाही म्हणून ते बाजूला कोपऱ्यात कुठेतरी जागा पाहतात आणि मग ते कुठेतरी कोपऱ्यात जातं. आणि कोपऱ्यात गेल्यानंतर तर त्या हाडकाला सारखा चावा घेतं. बरं गंमत अशी आहे, हाडकात रक्त आहे का नाही, त्या मिळेल कसं? पण ते कुत्रं ते ऐकत नाही, ते चावा घेतं घंटा 2 घंटे भलतं झटतं त्या हाडकाशी. बरं नेमकं योगायोग असं होतं, नंतर ते हाडूक फुटतं. बरं फुटल्यानंतर त्याच्या किलचा निघतात, स्वामीजी किलचा निघतात आणि त्याच्या हिरड्यात घुसतात. आता हिरड्यात घुसल्या, त्या हिरड्यातून रक्त निघतात, ते काही हाडकाला लागतं. हाडकाला लागल्यानंतर पहा, कोण म्हणत होतं हाडकातून रक्त निघत नाही, काढलं की नाही रक्त. आता हाडकचं रक्त आहे का त्याचं आहे, कोणाचं आहे, हे त्याचं, हे त्याला कळत. म्हणून संतांनी म्हटले, जी लोक म्हणतात की आम्हाला संसारातून सुख मिळतं, हे त्यांच्या कुत्र्यासारखं आहे. संसारात सुख नाहीच, पण हे कुत्र्यासारखं आहे. कसं? जाऊ द्या, अजून मोठं प्रमाण सांगतो याच्यावर, तुम्हाला सोपं सांगतो. आपण विज्ञानामध्ये एक साधा सिद्धांत शिकलो, लहानपणी तुम्ही सगळे शिकलेले, फार विस्ताराने सांगत नाही. विज्ञानानं आम्हाला शिकवलं की समुद्राचं बाष्पीभवन होतं, त्याचे ढगं तयार होतात, त्याचा पाऊस पडतो, मग तलावात, नदीत, विहिरीत आणि सगळ्या ठिकाणी पाणी धरणामध्ये वगैरे येतं. आणि मग तिथून पाईपलाईन करून आपल्या दारामध्ये जो नळ आहे त्या नळाला पाणी येतं. आता पाणी कुठून आलं, मी तुम्हाला विचारतोय, पाणी कुठून आलं? समुद्रातून. पाणी कोणाचं आहे? समुद्राचं. नळाला स्वतःचं पाणी आहे का? नाही. पण लोक काय म्हणतात, नळाला पाणी आलं. तुमच्या लक्षात येतं का? मला सुख आणि संसार या गोष्टी, नळाला पाणी आलं. बर, नळाला पाणी आलं. अहो नळाला पाणी आलं सोडा, ठालीपट्टी तुम्हाला अजून एक सांगतो, शहरातल्या लोकांची गंमत फार वेगळी. ते नळाला पाणी आलं म्हणत नाही, नळ आला आणि नळ गेला. तो कुठे जाताही नाही, येतही नाही, पण शब्द प्रयोग बघा, नळ आला नळ गेला. बरं चला, नळ आला नळ गेला. बरं नळ आला नळ गेला असं जरी म्हणत असले, जिथं दुष्काळ पडतो तिथं नळ नाही का तुमच्या दारात? का पाणी येत नाही? नळाला स्वतःचं पाणी नाही. बरं जाऊ द्या, याच्यावर माझ्या आजोबा आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार फार गमतीने म्हणायचे. एकदा काय झालं, एक शहरातला माणूस ग्रामीण भागामध्ये नोकरी लागली, त्याला बदली झाली, ग्रामीण भागामध्ये गेला. आणि ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर गंमत अशी आहे महाराज की तिथं गेल्यानंतर त्याच्या बायकोने त्याला सांगितलं, म्हणले हे बघा रूम वगैरे व्यवस्थित बघा, पण एक करा, नळ कसा पाहिजे? 24 तासाचा. मला तुम्हाला सुख आणि देव याचं साधर्म्य सांगायचंय की देव आणि सुख वेगळं नाही, तसं संसारातली परिस्थिती. म्हणले नळ कसा पाहिजे? 24 तासाचा पाहिजे. आणि म्हटले भाडं थोडं जास्त लागलं तर लागू द्या, तुम्हाला काय नुसताच पगार थोडे टेबला खालून पैसे येतातच की तुम्हाला. माझं बोलणं लक्षात येतं की येतातच की जास्त. म्हणले जाऊ द्या, 1000 रुपये जास्त आहे. तो गेला, त्याने ग्रामीण भागात ज्या माणसाची रूम, बरं या देशाची परिस्थिती अशी आहे, बेकन पाटील, ठले पाटील, शिंदे महाराज तुमच्या लक्षात येईल, या देशाची गंमत सांगतो तुम्हाला. अडाणी माणसं इथे कारखाने निर्माण करतात, शिकलेली माणसं डिग्र्या घेऊन तिथं नोकऱ्या मागायला जातात. अडाणी माणसं घरं बांधतात आणि संतोष महाराज शिकलेली माणसं ती भाड्यानं घेतात. माझं बोलणं नीट आहे का? ही परिस्थिती आहे. आणि मग ज्याच्या घरी हा भाड्यानं घर घ्यायला गेला, याचा पुस्तकाचा काहीच संबंध नाही, सूत अडाणी आहात, त्याला काहीच माहित नाही. तो म्हटलं घर पाहिलं, घर पसंत पडले, म्हणलं भाडं 5000. म्हणले 6000 देतो, पण 8 एकच. नळ कसा पाहिजे? 24 तासाचा. नळ आणि पाणी सांगायचं मग 24 तासाचं. म्हणले नळ 24 तास आहे. म्हणजे 24 तास. दुसऱ्या दिवशी आला राहायला. बरं राहायला आला, योगायोग असा सकाळी उशिरा उठला. उशिरा उठल्यानंतर पाहिलं नळ आलाही होता आणि गेलाही होता.
नळाला पाणीच नाही. याला राग आला, एवढा राग आला, म्हणले 1000 रुपये जास्त भाडं दिलं, नळाचं पाणी कसं नाही. रागा त्याचं घर दुसऱ्या गल्लीमध्ये होता, हा धावत पळत गेला. म्हणले काय राव, म्हणले तुम्हाला साधं सांगितलं नळ 24 तासाचा पाहिजे. म्हणले पाणी नाही नळाला, नळ 24 तासाचा. तो काय म्हटला माहितीये का, तो माणूस अडाणी होता. तो म्हटला अहो नळ 24 तास आहे, त्याला पाणी 1च तास येतं, त्याला मी काय करू. नळ 24 तास आहे, पाणी 1च तास येतं. तसं संतांनी म्हणावं, नळ आणि पाणी जसं एक नाही तसं जगामध्ये सुख आणि संसार एक नाही. सुख प्राप्त करायचं असेल तर तुका म्हणे माझे हेच सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीनं. याचा दुसरा संदर्भ सांगतो. सुखा करता तुमच्या आमच्या सारख्या पामर लोकांना विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा. सामान्य माणसाला सुखा करता विषयाची गरज पडते. संतांचा विषयच देव होतो, म्हणून त्यांना सुखा करता दुसऱ्या ठिकाणी जावं लागत नाही. आणि सुख हे परमापासूनच मिळते. किती प्रमाणात सांगा. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर त्वा उभा विटेवर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा. मला वाटतं एवढे कोर्टात सांगितले तरी निकाल आपल्या बाजूने लागले. किती सांगावं तुम्हाला. अरे सुखरूप देव सोडून जगामध्ये काही. आणि म्हणून संतांनी म्हणावं सुखरूप ऐसा माझ्या पांडुरंगाला विषय काय चालू होता. मुमुक्ष अवस्था प्राप्त झाल्यानंतर प्रपंचापासून तो दूर जातो. दही विश्रांत दिले रस सोये तई जेवणारा ठाऊके होय, तई तो ताटची सांडून जाय जया परी. ज्ञानोबराय सांगतात तैसे संसार या समजता जाणे जे जे अनित्यता, तई वैराग्य दौडिता बढी लागे. एक सांगा, एखाद्या माणसाला अन्नात विष आहे हे कळालं, तुम्ही किती पैसे दिले तो अन्न खाईल? खाणारच नाही. तसं संसारामध्ये दुःख आहे हे कळाल्यानंतर त्याची विरक्ती धर हे वेगळं सांगावं लागत नाही. विरक्ती येते. म्हणून तर संतांनी सांगितलं बाबा तसं मुमुक्षु अवस्था जी प्राप्त होती ती विरक्तीतून होते, पण ही अवस्थाही प्राप्त होणे सोपी नाही. तुकोबारायांचे फार छान शब्द आहे. विरळायसा कोणी तुका त्याशी लोटांगण. तुकोबाराय म्हणते आम्ही लोटांगण घालतो. आणि मुमुक्ष अवस्था शे काय घालू देह करवती कर्मरी टाकूया भितरी अग्नी. म्हणजे एकदा ती अवस्था प्राप्त झाली की माणसाला वाटतं या देहाचं काय करून काय नाही, मला परमात्मा प्राप्त झाला पाहिजे. आणि म्हणून या जगामध्ये संत भेट दुर्लभ आहे, मोक्ष भेट दुर्लभ आहे. आणि तिसरी गोष्ट जी दुर्लभ आहे अभंगाच्या पहिल्याच्या देह
परीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मारो. संतांनी म्हणावं, नरदेहाचं दुर्लभत्व सांगताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात किती दुर्लभ आहे हा नरदेह. फार प्रमाण संतांनी, नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना, तयामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. पण हा नरदेह मिळाल्यानंतर त्याचं दुर्लभत्व कळालं पाहिजे. अहो महाराज, या देहाला आल्यानंतर काय नाही करता येत माणसाला. जगामध्ये एवढी एवढी उत्तम चरित्र आहेत महापुरुषांची की या नरदेहाला आल्यानंतर त्यांनी आपल्या आयुष्याचं सोनं केलं, त्यांनी देवत्वाकडे प्रवास केला. म्हणजे एक सामान्य माणूस म्हणून जन्माला आलेली माणसं फार देवत्वापर्यंत पोहोचली आणि काही माणसं म्हणून सुद्धा शिल्लक राहिली नाही. आज बघा किती अवघड आहे. बरं, देह मिळाला इथपर्यंत ठीक आहे, पण त्याची किंमतही कळाली पाहिजे. कारण संतांनी सांगितलं इतका दुर्लभ मानव देह, पण त्याची किंमतही कळाली पाहिजे. हे कसं आहे माहिती आहे का, एका माणसाने एकदा पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आणि बाजारामध्ये गेला. आता आपल्याला छत्री पाहिजे म्हटले, छत्री विकत घ्यायला गेला. आता छत्री विकणारा माणूस होता, त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या छत्र्या कॅटेगरीनुसार ठेवल्या. विचारलं, म्हणले छत्री केवढ्याला? म्हणले हे 300ला आहे, ही 500ला, 1000 रुपयाला. म्हणले 1000 रुपयाची आवडली मला, पण एवढी किंमत कशी हो छत्रीची? म्हणले छत्रीच तशी, काहीच होणार नाही. म्हणले खरंच काही होणार नाही? म्हणले किती वर्ष? म्हणले किती वर्ष काय, 10, 12 वर्ष, 15 वर्ष, काहीच होणार नाही. म्हणजे 15 वर्ष काही होणार? म्हणजे काय होणार नाही? म्हणजे काहीच होणार नाही. फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची. म्हणजे काय करायचं? तिला उन्हात धरायचं नाही, पाण्यात भिजू द्यायचं नाही. छत्री. मग काय करायचं? हळद कुंकू व्हायचं. कशासाठी? हसू नका, आपल्या नरदेहाचं तसंच झालं. देह मिळाला अमूल्य किमतीचा, पण आपल्याला कसं आहे, देह मिळाला पण म्हटले जसा आहे तसाच ठेवला. काय कामाचा? अरे तो जर समाजसेवेचा, देशसेवेचा, काही चांगल्या कामाच्या. एक सांगू का महाराज, माझे गुरु महाराज रंगनाथ स्वामी कारंडगावकर एक वाक्य सांगायचे, ते फार छान बोलायचे. ते म्हणायचे, माणसानं आयुष्यामध्ये किती खाल्लं यापेक्षा किती पचलं हे महत्वाचं आहे. किती वाचलं त्यापेक्षा किती लक्षात राहिलं हे महत्वाचं आहे. तसं मनुष्य आयुष्यामध्ये किती जगला यापेक्षा तो कसा जगला हे महत्वाचं. हे महत्वाचं, चारित्र्य महत्वाचं. नाही तर तुम्ही बघा, काही माणसं आयुष्यामध्ये अशी जगतात की त्यांचं जगणं पाहून शेजाऱ्या पाजाऱ्यांना कंटाळा येतो. ते म्हणतात, देवा एक तर याला तरी उचल, नाहीतर आम्हाला तरी उचल, काहीतरी कर. बरं खरं सांगा, जाय तिकडे पिढी लोक अशी माणसं जर जन्माला आली जी समाजाच्याही कामाची नाही, कोणत्याच कामाची नाही, बरं काय उपयोग आहे समाजाला यांच्या? काहीच उपयोग नाही. बरं एवढा मनुष्य जन्म दुर्लभ आहे की आमच्या संतांनी म्हणा, मोले या नरदे रत्ने येती तैसा चिंतामणी नाही हती, तेवे बहुत योनिया जन्म होती, परी मनुष्य देह प्राप्ती अति दुर्लभ. अति दुर्लभ मनुष्य जन्म आहे. सकळ देहा माझी पहाव, अति दुर्गम मानव देव, त्याच्या प्राप्तीचा संभव तो अभिप्राय दुर्लभ आहे. बरं लोक म्हणतील, महाराज तुम्ही म्हणायला लागले दुर्लभ आहे दुर्लभ आहे. तुमच्या म्हणण्यावर आम्ही मनुष्य जन्म दुर्लभ समजायचं कसं? तुम्ही सांगता म्हणून दुर्लभ. जगामध्ये कोणतीही गोष्ट विनाकारण दुर्लभ होत नाही. बरं माझं बोलणं नीट आहे का? कोणती गोष्ट विनाकारण, कोणती गोष्ट दुर्लभ होण्याकरता काहीतरी कारण असतं. जसं साखर कारखाना जर बंद पडला तर असं समजायचं कच्चा माल, ऊस कदाचित कमी असेल. कर्मचाऱ्यांचा पगार जर झाला नाही तर असं समजायचं बँकेत पैसा नसेल. लाडक्या बहिणीचा हप्ता जर थोडा मागे पुढे झाला तर असं समजायचं शासनाकडे पैसा नसेल, आल्यावर टाकतील तुम्हाला. त्याबद्दल मी काही बोलत नाही, बरं फक्त सांगतोय की दुर्लभतेला जगामध्ये काही ना काही कारण असतं. तसं जगामध्ये संतांनी सांगितलं मनुष्य जन्म दुर्लभतेला काय कारण आहे? 4 कारण शास्त्रकार सांगतात. पाप, पुण्य, ज्ञान आणि अज्ञान मनुष्य जन्म दुर्लभतेला. आता पापाने नरकात जातो, पुण्याने स्वर्गात जातो, ज्ञानाने मुक्त होतो, अज्ञानाने जीव होतो. प्रश्न शिल्लक राहतो, मनुष्य जन्म मिळतो कशाने? त्याचं उत्तर दिलं, पाप पुण्य समान समी तैची पाविजे कर्म ममी तेची पडे जे विषमी तैसर. पाप जास्त होईल नरकात, पुण्य जास्त होईल स्वर्गात. पण पाप आणि पुण्य समान होईल त्यावेळेस मनुष्य जन्म. मग काही बसल्या बसल्या पुन्हा गप्पा आणतील, महाराज होत असेल ना समान, काय त्याच्यात एवढं अवघड आहे? समान होणं सोपं नाही. का? कारण ज्या काट्यावर पाप पुण्य मोजलं जातं त्याला शास्त्रकार धारवडी काटा असं म्हणतात. आणि तो काटा कसा आहे नीट आहे का? त्या कागदावर असं म्हणतात की 2 पारड्यामध्ये 2 कागद जर टाकली आणि साधी शिशपेनची रेख जरी ओढली तरी तेवढी त्या काट्याला सहन होत नाही, असा तो काटा आहे. बरं काट्यामध्ये फरक आहे. बरं प्रत्येक काट्यामध्ये फरक असतो. तुम्ही बघा, धान्य मोजण्याचाही काटा आहे, गुळ मोजण्याचा काटा, भाजीपाल्याचा काटा, सोनाराचा काटा. बरं प्रत्येक काटा सारखा आहे का? विठ्ठल विठ्ठल. बरं तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा,
काटा आहे पण सारखा आहे का? धान्य मोजण्याचा काटा आपण बघितला. बरं गुळ मोजण्याचं पारड तुम्ही बघितलं का? ठाले पाटील, आपल्याला जर पावशेर गुळ घ्यायचा असेल तर कसं घ्यायचं? छटाक गुळ जर घ्यायचा असेल कसा घ्यायचा? मला वाटतं पावशेर बरोबर गुळ तर त्या पारड्यालाच चिकटलेला असतो. पण ते पारड कशाचं आहे? गुळाचं पारड आहे. भाजीपाल्याचं पारड बघा, आपण जर बाजारात गेलो तर भाजीपाल्याचं पारड त्या माता मावल्या उचलत नाही. तरी या माता मावल्या काय म्हणते, भाऊ त्याचा जीव जातो उचलतो भाऊ अजून थोडी भाजी टाक ना. असं करा बरं. सिल्लोडला गेले तुम्ही सोनाराच्या दुकानात, भाऊ अजून थोडं टाक बरं, चालेल का? अहो, भाजीपाल्याच्या पारड्यात आणि सोनाराच्या पारड्यात जर एवढा फरक पडतो तर विचार करा, अविनाशी शाश्वत असा जो परमार्थ आहे, परमात्मा आहे, त्याच्या पारड्यामध्ये किती फरक पडेल. बरं जाऊ द्या. पुन्हा माणसं म्हणतील, महाराज होत असेल ना समान, त्यात काय एवढी मोठी गोष्ट आहे? होत असेल समान, पण समान होणं, परत ते पुन्हा प्रश्न माणसं विचारतील, बरं तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जर असं गृहीत धरलं की मनुष्य जन्म दुर्लभ आहे, नाही मिळत, तुमच्या म्हणण्यानुसार जर गृहीत धरलं, आज भारताची लोकसंख्या किती आहे? शासनाला आता आयोजन करावं लागतंय की बाबा हम दो हमारे दो, आणि आता थांबा, आता लोकसंख्येचा विस्फोट झाला, जागा नाही, सुविधा द्यायला आपल्याकडे व्यवस्था नाही, म्हणून तुम्ही असं करा, आता जास्त मुलं जन्माला घालू नका, आपण त्यांची व्यवस्था ठेवू शकत नाही. म्हणून शासनाने निर्बंध केले, 2 मुलापेक्षा जास्त झाली तर तुम्ही निवडणुकीला उभे राहू शकत नाही, तुमच्या बाकीच्या ज्या शासनाच्या सुविधा आहेत त्या तुम्हाला भेटू शकत नाही. एवढं शासन उपाययोजना करत आहे. आणि आपण कीर्तनात सांगायचं पिंपळगाव घाटच्या, मनुष्य जन्म दुर्लभ. किती माणसं झाली, इथं राहायला जागा नाही आणि मनुष्य जन्म दुर्लभ कसा? हो महाराज, ते आमचे बीडचे बाबासाहेब महाराज इंगळे आता वारले, ते गमतीनं म्हणायचे बरं का, त्यांचा मला फार विनोद आवडायचा. आम्ही लहानपणी त्यांचं कीर्तन ऐकायचो. ते म्हणायचे, माणसं नाही असं कसं म्हणतो, त्या मुंबईला जर तुम्ही गेले ना, एवढी गर्दी आहे मुंबईमध्ये, त्या मुंग्यासारखी माणसं चालतात, घासून एकमेकाला एवढी घासून चालतात की ते बाबासाहेब महाराज इंगळे गमतीनं म्हणायचे, मी एका कुत्र्याला विचारलं की बाबा तू शेपूट उभी का हलवता, आडवी का नाही? मुंबईचं कुत्र म्हणले, तू उभी का हलवता, आडवी का नाही? तो म्हटलं, उग शेजारच्याला धक्का लागला तर उग भांडणं नको म्हणून तसं करतो. हे मी कशा करतो? किती गर्दी आहे मुंबईमध्ये, एवढी माणसं मुंबईत आहे. आणि एकीकडे आपण म्हणायचे दृश्यते पुरुषाकारा, मनुष्य जन्म दुर्लभ आहे. पटतं का हे बुद्धीला? पण याचं खरं उत्तर असं आहे की माणसं दिसतायत पण ती माणसं आहेत का? केवळ 2 हात आहे, 2 पाय आहे म्हणून त्यांना माणूस म्हणायचं का? हा मोठा प्रश्न आहे, हा मोठा प्रश्न आहे. केवळ माणसासारखे दिसता असं म्हणा, माणूस नका म्हणू. माझं बोलणं लक्षात येतं का? माणसासारखं दिसतं असं म्हणा, माणूस नका म्हणू. विठाला खरं सांगा महाराज, ज्या माणसाला धर्म कळत नाही, शास्त्र कळत नाही, आई कळत नाही, बाप कळत नाही, अशा माणसाला माणूस म्हणायचं का? मोठा प्रश्न आहे. विठाला विठाला तुकोबरायांचा फार छान संदर्भ. पुच्छ नाही पादचारी मनुष्या परी कुतरिती. तुकोबराय म्हणतात त्याला फक्त 2 पाय कमी आहेत आणि 1 शेपूट कमी, एरवी ते कुत्रच आहे. पण एक सांगू का, तुकोबराय जर अलीकडच्या काळात असते ना, तुकोबरायांनी शब्द मागे घेतला असता. तुकोबराय म्हटले, तुमच्या समोर कुत्री मागं पडली, एवढी क्वालिटी माणसामध्ये निर्माण झाली, कुठून आलं आपल्यामध्ये? अहो महाराज, एक सांगू तुम्हाला, कुत्र कमीत कमी ज्या घरची भाकर खातं ना, त्या घरची राखण तरी करतं. ही प्रामाणिकता त्याच्याकडे. कुत्र्याकडून, अहो महाराज, शास्त्र असं सांगतं, माझे गुरु महाराज सांगायचे, 2 शब्द आहे जगामध्ये, एक कुत्र, एक पुत्र. माझं बोलणं ऐका, कुत्र आणि पुत्र किती फरक आहे? कु आणि पु 2च शब्द आहेत, कुत्र आणि पुत्र. बरं, दोघांनाही तुम्ही पाळता की नाही? एका माणसाने एक कुत्र पाळलं आणि पुत्रही आपण पाळतोच की. बरं, खरं विचार करा, दोघांच्या तुलनेत जास्त आपण सुविधा, जास्त सेवा कोणाची करतो बरं? कुत्र्याची का पुत्राची? मी कीर्तनात विचारतो, साधे प्रश्न विचारतो. कुत्र आणि पुत्र दोघांचाही सांभाळ करतो. कुत्र्याला तुम्ही शिळी भाकर द्या, जे असेल तुमच्या ताटातलं शिळं पाकं वाढा, 2 दिवसाचं शिळं वाढा, त्याला जीव लावा, त्याला सांभाळा, जे असेल ते द्या. अर्ध्या रात्री 12 वाजता जा, जे तुम्हाला ओळखतं त्याला म्हणतात कुत्र, उलटत नाही कधी. बघा तुम्ही 10 वर्षानं परत जा, 20 वर्षानं परत जा. ज्या कुत्र्याला तुम्ही पाळलंय, ज्याला भाकर खाऊ घातली, तुम्ही 20 वर्षानं जरी त्याला भेटला ना, मी कीर्तनाच्या गाडी देऊन सांगतोय, ते तुमच्यावर भुंकणार नाही, वासाने तुम्हाला ओळखेल. कुत्र सांगतोय मी तुम्हाला, उलटत नाही, त्याला म्हणायचं कुत्र. फक्त तुम्ही त्याला भाकर दिली, जे उलटत नाही, भाकरीच्या मोबदल्यात का, एवढी प्रामाणिकता. आणि पुत्र सगळा 7-12 दिला,
सगळी इस्टेट दिली, तरी प्रामाणिक राहील की नाही हे कीर्तनातनं सांगितलेलं. बरं, आज ज्या घटना आम्ही सगळ्या वाचतो त्यातून हे लक्षात येतं. आणि एक सांगू महाराज, माणूस म्हणून जर आपण जन्माला आलो ना, तर धर्म, नीती, शास्त्र या गोष्टी जर आपल्याकडे असेल तरच आपल्याला स्वतःला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार आहे. विठाला आपल्यापेक्षा पशु बरे असं म्हणायची वेळ माणसावर का आली माहितीये? एक छान उदाहरण मी कुठेतरी मासिकात वाचलं होतं, मुद्दाम सांगतो तुम्हाला, की माणसाला जर धर्म कळत नसेल तर त्याला माणूस म्हणायचं का? माणसापेक्षा पशु बरे. एकदा काय झालं, एका वाटसरू रस्त्याने चालला होता. अनेक रस्त्यामध्ये त्याला जंगल लागलं. आता जंगल लागल्यानंतर काय झालं, त्याने पाहिलं समोर जंगलाला आग लागली. बघा, ऐका बरं, जंगलाला आग लागली. आणि आग लागल्याबरोबर त्या वाटसरूचं लक्ष एका झाडावर गेलं. त्या झाडावर एक पक्षी बसलेला होता, खोपा करून पक्षी बसलेला होता. आणि या माणसाने पाहिलं जंगलाला आग लागली, आता जंगलाबरोबर झाड जळेल, झाडाबरोबर पक्षी जळेल. आणि म्हणून त्या माणसाने, बघा बरं का, संवाद कोणाचा आहे? एक पक्षी आहे आणि एक कोण आहे? माणूस आहे. माणूस पक्षाबरोबर बोलतोय. माणसानं पक्षाला बघितलं आणि त्याला दया आली की आता जंगलाला आग लागली, झाड जळेल, पक्षी मरेल. आणि म्हणून दयावृत्तीनं तो माणूस त्या पक्षाला काय म्हणतो? आग लगी है जंगल को. काय म्हणतो पक्षी माणसाला? आग लगी है जंगल को जलने लगे है पात. अरे पक्षा, जंगलाला आग लागली, जंगल जळतंय, जंगलाबरोबर हे झाड जळेल, झाडाबरोबर तूही जळशील. हे कोण म्हणतं? मी धर्म सांगतो. कोण म्हणतं? माणूस म्हणतो. कोणाला म्हणतो? पक्षाला म्हणतो. तो पक्षी त्या माणसाला काय म्हणतो माहितीये का? अरे माणसा, अरे मानवा, या झाडावर माझा जन्म झाला, या झाडावर मी लहानाचा मोठा झालो, या झाडाची फळं खाल्ली, फुलं खाल्ली, याच झाडाचं माझं शरीराचं भरण पोषण झालं, या झाडावर मी लहानाचा मोठा झालो. आणि आता हे झाड जळून जात असताना या झाडाला सोडून जाणं हा माझा धर्म नाही, या झाडाबरोबर मीही जळून जाणं हा माझा धर्म आहे. कोण म्हणतं? मी मुद्दाम तुम्हाला चार हे कोण म्हणतं? पक्षी. कोणाला म्हणतो? माणसाला म्हणतो. मला वाटतं या पक्षातून आताचे पक्ष काही शिकले तर वाटत नाही. या पक्षातून आताचे पक्ष काही शिकले तर बरं होईल. आता तर लोकांचं श्राद्ध पक्ष कसं घालतील त्याच्यावरच टपलेलं आहे. विठाला विठाला. महाराज, पूर्वी त्या गव्हर्नमेंटची स्कीम निघाली होती, तुतीचे उत्पन्न घ्यायचे लोक, आणि ते रेशीमचा किडा आपल्याला माहिती आहे किती दिवस जगतो माहिती आहे? तो रेशीमचा किडा 3 महिने. पण अवघे 3 महिने जगणारा रेशीमचा किडा केवढा असतो बरं? तो फक्त बोटा एवढा. बोटा एवढा रेशीमचा किडा, फक्त 3 महिने 4 महिन्याचं त्याचं आयुष्य, काही दिवसाचं काही महिन्याचं आयुष्य त्या रेशीमच्या किड्याचं. पण ज्या दिवशी तो मरतो ना, त्याला उकळत्या पाण्यात टाकतात आणि मेल्यानंतर तो जगाला काही सेंटीमीटरचा धागा देऊन जातो. अरे, बोटा एवढा रेशीमचा किडा ज्या दिवशी मरतो त्या दिवशी जगाला काही सेंटीमीटरचा धागा देऊन जातो. तुम्ही आम्ही तर माणसं आहोत. आपण मेल्यानंतर आपण जगाला काय देऊन गेलो याचा विचार आपण केला पाहिजे, याचा विचार आपण केला. आणि जर आपलं जीवन असं असेल की नुसतं मागून आलो आणि पुढे गेलो, काहीच कामाचं नाही, आणि कमीत कमी महाराज काही नाही करता आलं तर चालेल, पण आपलं जीवन, एक कुमार विश्वास नावाचे फार मोठे विद्वान आहे या देशामध्ये, तुम्ही ऐकलं असेल त्यांना, त्याचं एक वाक्य मला फार आवडतं. एक मोठा करोडपती माणूस त्यांना लंडनमध्ये भेटला आणि त्याने एक प्रश्न विचारला. ऐकावर, करोडपती आहे, त्याच्याकडे पैशाची याची काही कंपनी, मोठमोठ्या कंपन्या आहेत त्याच्या. पण त्याने काय विचारलं माहिती? कुमार विश्वासला म्हणले, जीवनामध्ये यशस्वी होणं काय आहे, आनंदी होणं काय आहे? त्याने दिलेलं उत्तर आपल्या तुमच्या आमच्या सगळ्यांकरता आहे. म्हणजे आपल्या जगण्याला धन्यता, मनुष्य जन्म जो म्हटलो ना मी, ते सांगतोय तुम्हाला. काय आपल्या जीवनाचं यश काय आहे, आपलं खरं जगणं यथार्थ ठरलं, सार्थ ठरलं, हे कशावर ठरवायचं? माझ्याकडे एवढे पैसा आहे, पण अजून मी काय करू म्हणजे माझ्या जीवनामध्ये मला आनंद प्राप्त होईल? मी मोठा आहे हे कशावर ठरेल? असं कुमार विश्वासला त्यांनी प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या सगळ्यांकरता आहे. त्यांनी काय सांगितलं माहिती? म्हटले, जगामध्ये तुमच्या असण्याने जर लोकांना आनंद होत असेल, तुमच्या असण्याने लोक जर आनंदी होत असेल, समाज जर आनंदी होत असेल, देश जर समृद्ध होत असेल, तर तुमच्या जगण्यात आणि तुमच्या असण्यात अर्थ आहे.
तुमच्या जगण्यात यश आहे. पण जर तुमच्या असण्याने लोक दुःखी होत असेल तर तुम्ही उद्या मेले काय आज मेले काय जगाला काही फरक पडत नाही. म्हणून जगणं कसं असलं पाहिजे हे संत वाङ्मय आपण शिका. अहो महाराज, मला ज्या संतपीठामध्ये आज केनिया, दुबई, पॅरिस, जगातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून आमच्याकडे विद्यार्थी आहे संतपीठामध्ये, आणि या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की आमच्याकडे लोकांचा गैरसमज आहे. आमच्याकडे असं काही नाही. तुम्ही फक्त 10वी पास पाहिजे, वयाची अट नाही. कोणत्याही वयामध्ये तुम्हाला हे शिकता येतं आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. हे सगळं आपण शिकू शकतो. आमच्याकडे डॉक्टर, इंजिनियर, आमदार, खासदार, दिल्लीपासून ते अगदी कन्याकुमारीपर्यंत आणि प्रत्येक देशाचे विद्यार्थी आमच्याकडे आहे. त्यांच्याकडे काय नाही, सगळं आहे. पण आज कीर्तनाच्या निमित्तानं तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की तुम्ही जीवनामध्ये कितीही पैसा कमवा, कितीही सत्ता संपत्ती मिळवा, पण आयुष्याच्या एका टप्प्यावर गेल्यानंतर तुम्हाला अनुभव येईल की सुखाकरता आणि समाधानाकरता तुम्हाला ज्ञानोबरायांच्या आणि तुकोबरायांच्या विचाराकडेच यावं लागेल, तरच सुख मिळेल. हा अनुभव आहे जगाचा. नाही तर तुम्ही बघा कितीही मिळवा, तुम्हाला अनुभव येईल जगामध्ये. हे संतांचं वैभव आहे. आणि अजून एक वाक्य मी तुम्हाला सांगतो की माझे विद्यार्थी मला विचारतात की महाराज, लोक चंद्रावर गेले, मंगळावर गेले, तुम्ही अजून धोत्रावरच, तुम्ही अजून धोत्रावरच काय, कुठे, हे सांगायला लागले. पण एक सांगू महाराज, गंमत म्हणून सांगत नाही, संत वाङ्मयाचं मूल्य किती मोठं आहे, संतांच्या विचारांची किंमत किती मोठी आहे हे मी एकाच वाक्यात सांगतो की आज डॉक्टर होणारी मुलं, इंजिनियर होणारी मुलं जेव्हा आम्हाला प्रश्न विचारतात, त्यांचा प्रश्न बरोबर आहे. ते आम्हाला विचारतात, आम्ही ज्ञानेश्वरी का वाचायची, तुकोबरायचा गाथा का वाचायचा. तर याचं एक वाक्य सांगतो महाराज तुम्हाला की का वाचायचं शिकलेल्या माणसाने ज्ञानेश्वरी, का वाचायचं तुकोबरायचा गाथा. याचं पहिलं कारण तर मी तुम्हाला सांगितलं, सुखाकरता समाधानाकरता तुम्हाला वाचावं लागेल. पण याचं एक कारण अजून सांगतो जे आताच्या काळाशी खूप रिलेट आहे. याचं कारण सांगतो महाराज, वारकरी संप्रदायाचं मोठेपण मी कीर्तनकार आहे म्हणून सांगत नाही, मी माळकरी म्हणून सांगत नाही, पण संत साहित्याचा आयुष्यभर जो अभ्यास करतोय त्याच्यातून एक गोष्ट मला कळाली की आज तुम्ही जगाचा विचार करा. जगामध्ये नुसतं थैमान आहे, शांतता नाही. लोकांना शांतता हवी आहे, समाधान हवं आहे, लोक ते शोधतायत. आणि एक सांगू महाराज, जगामध्ये असा वर्ग निर्माण होतोय की स्वतःच्या छातीवर बॉम्ब बांधायचे. माझं बोलणं नीट आहे का? स्वतःच्या छातीवर बॉम्ब बांधायचे, लोकांच्या घरात घुसायचं, त्याचंही घर पाडायचं आणि आपणही मरायचं. हे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या वेळेस आपण पाहिलं की विमानात बसायचं, विमान दुसऱ्याच्या बिल्डिंगीत घालायचं, ती बिल्डिंगही पाडायचं, आपणही मरायचं. याला मराठीमध्ये एक शब्द आहे, आत्मघातकी पथक. म्हणजे काय? आत्मघाताबरोबर जगाचा घात कसा करता येईल असा एक वर्ग या जगामध्ये निर्माण होतोय. पण बाबांनो, आत्मघाताबरोबर जगाचा घात कसा करता येईल असा विचार या जगामध्ये करणारी तरुण पिढी जिथे निर्माण होते, त्या जगामध्ये आत्मउद्धाराबरोबर जगाचा उद्धार कसा करता येईल हा विचार सांगणारे आमचे ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहे, किती श्रेष्ठ. हे आम्हाला जगाला सांगता आलं पाहिजे. मला वाटतं आता मध्यंतरी मी महाराष्ट्रातले फार मोठे कीर्तनकार आहे जगन्नाथ महाराज पाटील, त्याचं एक वाक्य फार मला आवडलं. ते म्हटले की येणाऱ्या काळामध्ये कीर्तनकार हा बस स्टँडवर न भेटता एअरपोर्टवर भेटला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, माझी सुद्धा ही अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही कुठेतरी भेटलो तर आमचे सुनील महाराज वगैरे आम्ही कुठेतरी दिल्लीच्या एअरपोर्टवर भेटावं आणि त्यांनी म्हणावं, महाराज आता लंडनचा सप्ताह करून आलो, आता अमेरिकेला चाललो. यांनी म्हणावं, पाकवाज पुढे गेलाय आमचा जर्मनीला, आता मागून मी चाललोय, असं म्हणावं. ही अपेक्षा का आहे? कीर्तनकार, वारकरी संप्रदाय आणि संतांचा विचार हा जगभर जावा. हे कशा करता? ही आपली गरज नाही, संतांचा विचार ही आता जगाची गरज आहे, आपली नाही, ती जगाचा गरज आहे. ज्ञान दीप लावू जगी ही जी प्रतिज्ञा संतांची ही खरी आहे आणि ती खरी होणार आहे. विठाला जाऊ द्या, बाकी काही सांगत नाही, पण तुम्हाला एवढंच सांगतो की संतांनी जीवन कसं समृद्ध जगावं, जीवन कसं चांगलं जगावं. तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आला ना, इतकं चांगलं जीवन आपण जगलं पाहिजे की आपण गेल्यानंतर 4 माणसांनी म्हटलं पाहिजे, काय माणूस होता. माझे आजोबा फार छान म्हणायचे, जगन्नाथ महाराज पवार, ते म्हणायचे, एखादा माणूस गेला का ठाले पाटील, लोक काय म्हणतात माहितीये का, डेक्कन पाटील तुम्हाला सांगतो, लोक म्हणतात महाराज फार चांगला माणूस होता, अजून जगायला पाहिजे होता, कुटुंबाला त्याची गरज होती, गावाला त्याची गरज होती, समाजाला देशाला गरज होती, फार चांगला माणूस होता, त्याची गरज होती. म्हणजे तो जगायला पाहिजे, त्याची गरज होती, तो मरतो. पण काही माणसं इतकी जगतात घरचे दारची नवस करेपर्यंत जगतच राहतात. हे कधी मरतील लोक वाट पाहतात. हे मी कशा करता सांगतो आहे, आपलं जीवन
आयुष्यमान कमी असलं तर चालेल, पण आपल्या जीवनाची उंची जास्त असली पाहिजे. उत्तमाची उरे किती मागे, उत्तमाची उरे किती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. आणि त्या जगण्याला, त्या जीवनाला धन्यता आहे. इतकं सुंदर जगावं. नाही तर काही माणसं अशी जन्माला येतात की आयुष्यभर इतकं वाईट जगतात, इतकं जगतात आणि आयुष्यभर तर जगतात, पण मरताना सुद्धा लोकांना त्रास देतात. एक उदाहरण आहे, फार छान आहे, तेवढं सांगतो आणि आपली कीर्तनाची वेळ जवळजवळ संपत आली. एका गावामध्ये एका माणसानं इतका त्रास दिला गावाला, इतका त्रास दिला, ते गाव वैतागलं, इतकं वैतागलं. काय करावं म्हटले. ते देवाला प्रार्थना करायची, देवा काय पाप केलं आम्ही, का हा या गावात जन्माला आला, एवढा त्रास. कोर्टात कोणाला न्यायचं बाकी ठेवलं नाही, सगळे लोक परीक्षा, काय करावं. बरं योगायोग असा पुढे त्या माणसाला कॅन्सर झाला, ज्याने गावाला त्रास दिला त्याला कॅन्सर झाला. आणि डॉक्टरने सांगितलं म्हणजे आता हे काही जास्त दिवस जगणार नाही. बरं गंमत अशी आहे, मग कॅन्सर झाल्यानंतर हा एवढा काळजीत पडला. त्याच्या जवळचा एक मित्र होता. आता हा काळजीनं खराब व्हायला लागला. मग त्या मित्राने काय विचारलं माहितीये का, म्हटले खरे बाबा काय एवढी काळजी करतोय, जाऊ दे म्हटले, आता झालाय आजार, एरवी तू मरणार आहे. तेव्हा तो काय म्हणतो, अरे मला कॅन्सर झाला आणि मी मरणार आहे याचं मला वाईट वाटत नाही, पण मी मेल्यानंतर माझ्या माघारी पिंपळगाव घाटला त्रास कोण देईल याची मला काळजी आहे. काही लोकांना, तुम्हाला असं समजू नका, चांगल्याचीच गादी चालवणारे लोक असतात, वाईट परंपरेची गादी चालवणार. एखादा माणूस गेला ना, लोक म्हणते महाराज आमच्या गावची ती पिढा होती, ते गेले, गावच मोकळं झालं. तो जातो ना जातो, त्याची परंपरा चालवणारी निर्माण होतात पुढे. सोपं अहो तुम्हाला सांगतो, साप्ताह सगळं गाव मिळून करतं, पण हे दोनच असतात, पण सगळ्या गावाला फेस आणतात तोंडाला. का? आणि याचं कारण असं आहे महाराज, वाईट काम करणाऱ्या माणसामध्ये संघटन सुद्धा खूप मोठं असतं. चांगल्या लोकांचं, या जगामध्ये चांगलं काम करणारे माणसं नाहीत असं नाही, माणसं फार आहे चांगले काम करणारे, पण गीता असं सांगते की चांगल्या माणसांचा विजय का होत नाही. गुरुवर्य किसन महाराज साखरे आता वारले ते मध्यंतरी, ते एक वाक्य सांगायचे, ते मला त्यांचं वाक्य फार आवडायचं. ते म्हणायचे, जगामध्ये ज्ञानी माणसांचा, विद्वान माणसांचा, चांगल्या माणसांचा विजय का होत नाही. दैत्य वृत्तीचा, आसुरी वृत्तींचा, वाईट काम करणाऱ्या माणसांचा विजय का होतो. गावात खरं सांगा, चांगली माणसं जास्त का वाईट माणसं जास्त, खरं सांगा. बरं जाऊ दे, अवघड गावात नाही बोलत. अजून एक प्रमाण सांगतो. विमानामध्ये ज्यावेळेस अतिरेकी विमानाचं अपहरण करतात, त्यावेळेस अतिरेकी जास्त का विमानात बसलेले जास्त. आता सोपं विचारलं ना, विमानात बसलेले जास्त. मग ते अपहरण कसं करतात एवढ्या मोठ्या विमानाचं, याचं कारण एकच, जे विकारी लोक आहेत, वाईट लोक आहेत, ते संघटित आहे. विकार सुद्धा तुम्ही बघा, दंभो, दर्पो, भिमानश्य, किती चिकटलेले एकमेकाला विकारी लोक चिकटलेले. बरं तुम्हाला सांगतो, विकारी माणसांचं संघटन व्हायला वेळच लागत नाही. एकाकडे तंबाखून एकाकडे चुना सापडतो म्हणजे सापडतो, त्यांना संघटन करावं लागतच नाही. जगाच्या पाठीवर ते कुठेही जाऊ द्या. एक वेळेस तुम्हाला सांगतो, एखादा नवीन कीर्तनकार आला ना, तर नवीन पखवाजाशी, नवीन टाळकऱ्याशी जुळून घ्यायला थोडा वेळ लागेल. पण ह्या दारू पिणाऱ्यांना, व्यसन करणाऱ्या लोकांना 2 मिनिटात इतकं जमतं की असं वाटतं बहुजन्म आम्ही पुण्य केले. तेव्हापासून यांची संगती आहे. एका जन्माचं नाही त्यांची गाठ भेट, असं वाटायला लागतं. अवघड आहे महाराज, चांगल्या लोकांची युनिटी होत नाही, हे दुर्दैव आहे देशात. आणि मग हे वाईट माणसं जी असतात त्याला वाटायला लागले, म्हणले माझं काय नाही. म्हणले मग काय करावं. त्या मित्राने काय केलं माहितीये, त्या मित्राला म्हटले जाऊ दे, आता तसाही मी मरणार आहे,
सगळ्या गावात जायचं आणि माझा एक निरोप सांगायचा, काय मला कॅन्सर झालाय, मी मरणार आहे आणि माझी शेवटची इच्छा आहे काय, मला एकदा तुम्ही भेटायला या. आता असं म्हटल्यानंतर मला पश्चाताप झालाय तुम्ही भेटायला. आता याने काय केलं, मित्राने प्रत्येकाच्या घरी जाऊन याचं निमंत्रण सांगितलं. आता याच्या मनात काय त्याला काय माहिती. बरं, सांगितल्यानंतर आपल्याकडे एक मराठीत म्हण आहे, ती कोणी आणली मला माहित नाही, पण फार छान आहे. माणसानं मरणादारी आणि तोरणादारी सगळं विसरावं आणि जावं. आणि लोक त्याला भेटायला जायचे, मरणार आहे जावं शेवटचं भेटायला जायचं. बरं, भेटायला गेले ना, बरं गंमत अशी आहे, मरणाऱ्या माणसाला, एखाद्या आजार झालेल्या माणसाला भेटायला गेल्यानंतर कसं भेटावं, कसं बोलावं. आता हे आम्ही कीर्तनातच सांगावं का, कसं बोलावं, आता हे कीर्तनात सांगावं का. अहो, ज्ञानोबरांची फार छान होईल. साचा आणि मवा मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ. काही माणसं बोलायला लागली ना, असं वाटतं माणसानं जगावं, याचं बोलणं ऐकावं, अमृतासारखा पाऊस पडतो असं बोल. आणि काही माणसं, कॅन्सर झालेल्या माणसाला काही माणसं 1 किलो सफरचंद घेऊन जातात बरं का, शिंदे महाराज 1 किलो सफरचंद घेऊन जातात आणि तिथं ठेवतात आणि बसले. हे काय म्हणतात, महाराज खरं सांगू का तुम्हाला, कॅन्सर हा आजार एवढा दुर्धर आहे की आमच्या गावामध्ये 10 लोकांना झाला होता, एकही जगला नाही, हाल हाल करून मेले. तो उद्या मरायचा आजच मरेल. कसं बोलावं हे आपल्याला कळायला पाहिजे. अहो महाराज, साधू संत माणसं काळाच्या जबड्यात गेलेल्या माणसाला जरी भेटायला गेले तरी सांगतील, बाबा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो, प्रत्येक तू मरणार आहे, आम्ही मरणार आहे, जोपर्यंत जगतो आहेस तोपर्यंत देवाचं भजन कर, असं सांगतील. बरं, त्या गावातली सगळी माणसं याला भेटायला जायची. बरं, भेटायला गेल्यानंतर याची एकच कॅसेट पाठ केलेली, काय की मी तुमच्याबरोबर फार वाईट वागलो आणि मी मेल्यानंतर 4 चौघासारखं मला खांद्यावर नेऊ नका. मग काय करा, तुम्ही सोल दोरी घेऊन या, मला गळ्याला जिथं जागा सापडेल तिथं बांधा आणि फरफटत कुठे न्या, स्मशानमध्ये. पण हे कधी मेल्यानंतर बरं का. लोक म्हटले, तू त्रासच एवढा दिलाय की आमच्याही मनात तुझ्याबद्दल असाच काहीतरी कार्यक्रम करायची इच्छा होती, पण आता तुझ्याच इच्छेनं होत आहे म्हणल्यावर काय करायला हरकत आहे. पण लोकांना त्याच्या मनातलं काय माहिती. महाराज तो जसा मेला त्या दिवशी जे बाहेरगावी गेलेले होते ना, त्यांना सुद्धा या बाकीच्यांनी फोन केले, अरे तो मेला बरं का, ये. सगळे आले, जमा झाले, सोल दोर घेऊन त्याला बांधलं, फरफटत बाहेर ओढताय. कोणी काठ्याने लाठ्याने, लहान पोरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक जण त्याला मारतोय. बरं, मारत असताना याने पोलीस स्टेशनला अर्ज देऊन ठेवला. सांगितलं, म्हटले हे बघा, सगळ्या गावाकडून माझ्या जीवाला धोका आहे, उद्या माझं जर बरं वाईट झालं तर त्याला पूर्ण गाव जबाबदार असेल. तेवढ्यात हा अर्ज असल्यामुळं गावातून फोन केला. म्हणले या गावामध्ये पाहुण्या माणसांना फोन केला. म्हणले सगळे लोक मारत आहे. म्हणले किती लोक आहे. म्हणलं सगळं गाव आहे, सगळे सरपंच आहे, सोसायटीचे सभासद आहे, सगळे आहे. म्हणले सगळे आहे. म्हणले मग गावाची लोकसंख्या किती, त्याने पाठी पाहिली. म्हणले 8,000. म्हणले 8,000 गुणिले जांभळ्या गाड्या, त्याचा हिशोब लावला त्या इन्स्पेक्टरनं आणि तेवढ्या गाड्या घेऊन गावात आला. बरं, गावात आल्याबरोबर जसं त्याने पाहिलं प्रत्यक्षदर्शी, लोक मारतायत, झोडतायत, ओढतायत, तर त्याने चला बाजूला व्हा म्हटले, सगळे गाडीमध्ये बसा. सगळे गाडीमध्ये बसा म्हटल्यानंतर त्या गावचा सरपंच जरा हुशार होता. तो म्हटला, हे बघा, आम्ही काही त्याला मारलं नाही आणि हे सगळं त्याच्या इच्छेनं होत आहे, आम्ही काही मनाने काही करत नाही, ही त्याची इच्छा आहे. इन्स्पेक्टर म्हटला, हे बघा, हे त्याच्या इच्छेनं होत आहे का तुमच्या इच्छेनं होत आहे, हे तुम्ही जिवंतपणे केलंय का मेल्यानंतर केलंय, हे कोर्टात ठरेल. आधी तुम्ही गाडीत बसा, बिनभाड्याच्या खोलीत जाऊन बसलो. सगळं गाव जाऊन बसलो. आणि मग ते सगळे गावातले लोक विचार करायला लागले, अरे करायला गेलो काय, झालं काय. आणि मग रात्री 12 वाजता त्या सरपंचाची ट्यूब फुटली. तो म्हणतो, अरे बघा काय बदमाश माणूस होता, आयुष्यभर तर याने सगळ्या गावाला त्रास दिला, पण मेल्यानंतर सुद्धा साऱ्या गावाची व्यवस्था लावून गेला. हे मी कशा करता सांगतोय की एक संतांचा वर्ग आहे की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टभीती. संतांचा वर्ग असा आहे की जगाकरता चंदनासारखे झिजत राहतात, जगाकरता काम करतात. आणि एक असा वर्ग आहे की जो जगाला त्रास कसा देईल असा विचार करतो. त्यांच्याबद्दल संत इथे बोलत नाही. मनुष्य जन्म मिळालाय ना, जो देवाला मिळाला नाही तो तुम्हाला मला मिळालाय ना, म्हणून तुम्ही आम्ही धन्य झालो. अभंगाच्या 2ऱ्या चरणात
जन्मालो दास विठोबाचे झालो. धन्य झालो आम्ही मनुष्य जन्माला आलो. आणि नुसतं मनुष्य जन्माला धन्यता नाही तर विठोबाचे दास झालो. आणि या आयुष्यामध्ये आयुष्याच्या साधने सच्चिदानंद, आपण पहिल्या चरणावर नरदेहाच्या दुर्लभत्वावर बोलत होतो, वेळ आपली संपलेली आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, या नरदेहाच्या आयुष्याच्या द्वारे देव पहावया गेलो आणि देवाची भूमी ठेलो, हा नरदेहाचा अधिकार आहे. म्हणून धन्य आम्ही जन्मालो दास. आणि स्वर्गाधिक जी ठिकाणं आहे ती जरी आमच्या समोर आली तरी त्याच्यावर पाय ठेवून आम्ही पुढे जातो, काही आवश्यकता नाही. बरोबर कीर्तन संपलं, पाणी संपलं. ते मला वाटतं हिशोबातच पाणी दिलं का तुम्ही? काय त्यांना इतकं अभ्यास झालाय त्यांचा माझ्या बाबतीत. आणि तुम्हाला या कीर्तनाची गंमत सांगतो अजून एक, ज्यांना माहीत नाही त्यांच्याकरता सांगतो. पहिल्यांदा आमचे आदरणीय संतोषजी ठाले पाटील, भिक्कन पाटील यांचा फोन आला, महाराज कीर्तन घ्या. ज्या 2 तारखी त्यांनी सांगितल्या माझ्या तारखी गेलेल्या होत्या बरं का. मी म्हटलं महाराज तारखी गेल्या हो, बरं पहा तुम्ही, हा कीर्तन जर व्हायचं असेल, खरं सांगतो तुम्ही पॉम्पलेट कोणत्याही प्रिंटिंगवाल्याकडून छापा, जे वर छापलेलं तेच होणार, जे वर छापलेले तेच होणार. बरं योगायोग असा, गंमत बघा, तुम्हाला गंमत सांगतो. त्यांचा फोन आला, म्हणले महाराज या 2 तारखेखाली. म्हटलं दोन्ही गेल्या हो, फार लांब आहे, जमत नाही, जाऊ द्या, राहू द्या म्हटले, या वर्षी आपल्या प्रारब्धात नाही, जाऊ द्या, सोडून दिलं. नंतर 1 दिवसाच्याच अंतराने बहुधा त्या गावामध्ये, आता बोलू नये पण मुद्दाम गावाचं नाव नाही सांगत, एक समाजामध्ये, मराठा आणि धनगर अशा समाजामध्ये काहीतरी वादावादी झाली. इतकी वादावादी झाली की सप्तात गुंडाळला. आणि मी सांगतो की जे लोक जातीवाद करतात किंवा जातीवरून भांडणं करतात अशा लोकांना संप्रदाय कळाला का, हा मोठा प्रश्न आहे. हे मी कीर्तनात मुद्दाम सांगतोय. मग त्यांनी मला फोन केला, म्हणे महाराज असं असं झालं, त्यामुळे सप्ताह कॅन्सल झाला. मी लगेच त्यांना फोन केला, म्हणले महाराज तुम्ही जी तारीख म्हटली होती ती आता 1 खाली झाली तेवढी. ते म्हटले पण आता आम्ही दिल्या सगळ्या. म्हटलं जाऊ द्या, आपल्या नशिबातच नव्हतं. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी फोन केला, मी नाही म्हटलो, मी फोन केला, ते नाही म्हटले. पण मी तुम्हाला सांगितलं वर ठरलेलं होतं. नंतर त्यांचा आज सकाळी फोन आला, म्हणले महाराज, बरं विशेष म्हणजे ड्युटीला सगळं आवरलं मी, आणि तुम्हाला सांगतो तुमच्या कीर्तनाला सकाळपासून तयारी सुरू माझी. म्हणजे कपडे धुण्यापासून बरं का, कीर्तनाची तारीख आधी असेल तर सगळं रेडी असतं. मी खाली उतरलो तेवढे त्यांचा फोन आला. मला म्हटले महाराज आज कुठे? म्हणले कुठे नाही, इथेच आहे संदर्भ. म्हणले या कीर्तनाला. म्हणलं ठीक आहे. हो म्हटलं. पुन्हा खालून वर गेलो तुमच्या वहिनीला सांगायला. म्हणलं कपडे धुतलेले आहे नाही, आता काय वेळेवर कीर्तन आल्यावर त्यांना माहीत नसतं ना. म्हटले कपडे वगैरे धुवून इस्त्री करून ठेव, मी येतो 4 वाजेपर्यंत. म्हणजे ठीक आहे. मी गेलो, म्हणजे तिथून तयारी सुरू झाली तुमच्या पिंपळगाव घाटच्या कीर्तनाची. असो, तर हे याकरता सांगायचं की योगायोग होता. आणि आमचे पैठणची मंडळी सगळे, सुनील महाराज वगैरे, बनकर महाराज असतील, निवृत्ती बनकर वगैरे, ही सगळी मंडळी. तुम्हाला सांगतो पहिल्यांदा जेव्हा मी इथे कीर्तनाला यायचो, मुक्कामी राहायचो, फार निवांत राहायचो, आनंद यायचा. आमचे बनकर महाराजांच्या तर घरी मुक्कामी राहायचो मी अंबाईला. फार प्रेमळ, सगळा पारमार्थिक परिसर आहे. इथं आल्यानंतर असं वाटतं, आजही असं वाटतं की 7 दिवस तुमच्या गावाला सप्त्याला थांबावं. सुधारलं ते सुधारलं 2-4 किलो वजन, असं वाटतं कधी कधी. पण काय आहे, आता वेळ भेटत नाही तेवढा. असो, कीर्तनाचा योग आला, फार छान वाटलं. अभंगाचा अल्पमतीप्रमाणे भाव सांगण्याचा प्रयत्न केला. अर्धा तास आधीच कीर्तन लांबलेलं आहे, त्यामुळे बरोबर 8:30 ते 10:30 कीर्तन आपण संपवलेलं आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पुरुष मंडळी व्रत करा, माझ्या मायमावल्याने व्रत नका करू, परंतु भजन केल्याशिवाय राहू नका. विठोबा Bye.